डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त करा अशी मागणी करत ठाकरेंच्या शिवसेनेने पुकारलेलं आमरण उपोषण उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आश्वासनानंतर सोडवण्यात आले। त्याच दिवशी शुक्रवारी 13 तारखेला कल्याणमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फेरीवाला कारवाई पथक सायंकाळी स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारवाई करण्यासाठी गेले होते। संतप्त फेरीवाल्यांनी या कारवाई पथकाला जोरदार विरोध करत जप्त केलेला माल आम्हाला परत द्या अशी मागणी करत फेरीवाला पथकाचा पाठलाग केलाय। सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि सुरक्षा बलाच्या महिला लता बोरीकर यांच्यावरती या ठिकाणी हल्ला करण्यात आलाय। फेरीवाल्यांचं रौद्र रूप पाहून कारवाई पथकाने घटनास्थळावरून काढता पाय घेतलाय तर संतप्त फेरीवाल्यांनी महापालिकेचे मुख्यालय गाठलं। सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार बंद केल्याने संतप्त फेरीवाले प्रवेशद्वाराबाहेरच जमले होते। तर आमचा जप्त केलेला माल आम्हाला परत द्या, नाहीतर आम्ही याच ठिकाणी आमच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ असा इशारा दिलाय। तर कारवाई पथकाने आमचा माल जप्त करून आम्हाला मारहाण केल्याचा आरोप देखील यावेळेस फेरीवाल्यांकडून करण्यात आलाय। केली तर ते लोकांनी पूर्ण फाटे आमच्या डोक्यावर पाडून दिले आणि शिवेगाळी केले। ते लोकांनी हातपीत उचलले। हे दारू पिऊन येतात तर आमच्यावर कारवाई करतात। आमचं पूर्ण बार रोडावर टाकून दिलाय दादा। सर्व ते लोक असे रोजचे रोज आम्हाला सतवतात, रोज कारवाई करतात। इकडं पायाने आमचा माल पण तोडून टाकला सर्व आणि ते पोलीसवाल्याने हातापायी केली, दंडाकाळी केली, याच्यावर मारला इलावा। ते रोजचा यांचा कारवाई असतो रोजचा। आम्हाला इथं लावायला पण नाही देत। त्याचं नाव कीर्तन आहे आणि तोच ते माल बिल सर्व करतो। ते चिंतन नगर। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका द्वारे प्रभाग 3 क्षेत्रामध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत होती। ही कारवाई दैनंदिन होते। दरवेळेस असं जाणून आलं की एकदा कारवाई झाल्यावर कर्मचारी फेरीवाले परत तिथे बसून आलेले येतात। म्हणून आम्ही परत राऊंड मारला तर परत तशी परिस्थिती आढळून आली। म्हणून आम्ही त्यांची सामान जप्त करायला घेतलं तर त्यांचं सामान खाली पडलं। त्यांचं असं म्हणणं की सामान आम्ही जप्त केलं तर सामानचं नुकसान वगैरे काही झालं नाही। तरी पण त्या सदरच्या महिला ऐकून न घेता आमच्या कर्मचारी अंगावर धावणं, माझ्या अंगावर धावणं, तसेच आमच्या MSF जवान आहे यांच्या अंगावर यांची हातपाई केलेली आहे, त्यांच्या हाताला लागलेलं आहे। आणि ही घटना वारंवार घडत आहे।